नाशिकच्या जिंदाल कंपनी सलग तिसऱ्या दिवशीही आग धुमसते। प्रशासनाकडून खबरदारी घेत 3 किलोमीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आलाय। अग्निशमन दलातर्फे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून कंपनीच्या परिसरात असलेली गॅसची टाकी जर फुटली तर 15 किलोमीटरचा परिसर अफेक्टेड होऊ शकतो। याच दरम्यान स्थानिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकच्या मुंडेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीला मंगळवारी रात्री भीषण आग लागलेली। 35 तास उलटून देखील ही आग जी आहे ती अजूनही धुमसताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी काही गावकरी आहे, आपण त्यांना विचारूया नेमकं काय प्रकार घडलेला होता आणि कशी ही आग लागली आणि आता सद्यस्थितीमध्ये गावामध्ये काय परिस्थिती आहे, काय सांगणार। खरं तर मुंडेगावच्या या जिंदाल कंपनीला आग लागलेली 2 दिवस झाले विझलेली नाही। आता प्रशासनाने काय आदेश दिलेले? यावेळेस तर आम्हाला प्रशासनाने ह्याच प्रकारे सूचना केल्या आहेत की तुम्ही लवकरात लवकर गाव खाली करून ही वस्तू निर्मनुष्य करा आणि ज्या काही सुरक्षित ठिकाणी तुम्हाला जाता येईल त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी तुम्ही स्थलांतरित व्हा। कशामुळे आग लागली आहे, काही कारण माहिती आहे का? तसं ऐकण्यात आलं आहे की शॉर्ट सर्किट झालेलं होतं रात्री 12 ते 1च्या दरम्यान। त्यानंतर तिथे आगीने पेट घेतला आणि ती वाढतच गेली। ती अजूनही विझण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण की त्या ठिकाणी केमिकल आहेत, खूप सारे प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत। त्यानंतर गॅसची टाकी पण त्या ठिकाणी आहेत आणि मागच्या वेळेसही बॉयलरचे आपण बघितलं असेल की 1 जानेवारीला मागच्या वेळेस या ठिकाणी स्फोट झालेला होता। त्यावेळेस फक्त ती एक छोटासाच भाग जळालेला होता, पण यावेळेस ती 7 पट आग जास्त आहे मागच्या वेळेसपेक्षा, त्यामुळे यावेळेस खतरा थोडा जास्तच आहे। गाव निर्मनुष्य करण्यात आलेले आहे, मात्र प्रशासनाने दुसरी कुठे गावकऱ्यांची व्यवस्था केली आहे का, किंवा गावकरी जरी आता गाव सोडून चालले असले तरी मात्र ते आता कुठे चालले? यामध्ये प्रशासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही किंवा कोणत्याही प्रकारची मदतही केलेली नाही। जे काही गावातले व्यक्ती आहेत ते स्वतःच्या स्वखर्चाने बाहेर गावी स्थलांतरित होत आहेत। आता अग्निशमन दलातर्फे आणि NDRF तर्फे कशी हे आग विझवता येईल हे बघणं देखील तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।